Good morning, students. Today we are going to learn about application of logic to switching circuit. हा जो पॉइंट आहे हा आपल्या या टॉपिकमधला शेवटचा पॉइंट आहे आणि तसा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. आता हे जे आपण मॅथमॅटिकल लॉजिक शिकतोय त्याचा ॲक्च्युअल उपयोग ॲप्लिकेशन काय ते आपण या पॉईंटमध्ये बघणार आहोत. जनरली ह्याचं जे ॲप्लिकेशन आहे किंवा हे जे लॉजिक आहे ते जनरली स्विचिंग सर्किट याच्यामध्ये यूज केलं जातं. स्विचिंग सर्किट म्हणजेच काय, तर आपण इलेक्ट्रिक बोर्ड तुमच्या सगळ्यांकडे आहे, सगळ्यांकडे लाईट आहेत, तर त्याच्यामध्ये जनरली 3 मेन कंटेंट असतात. त्यातला पहिला कंटेंट म्हणजेच बॅटरी, त्याच्यानंतर त्याला पुढे आपण एक स्विच जोडतो, तो अशा पद्धतीने दाखवला जातो आणि हा स्विच जेव्हा क्लोज होतो तेव्हा आपण जो इथे लॅम्प लावलेला असेल तो लॅम्प ऑन होतो आणि इलेक्ट्रिक करंटची डिरेक्शन आहे ती ह्या पद्धतीने असते. ते आपण मी तुम्हाला दाखवले की ह्या सर्किटमध्ये इथे जी आहे ती बी म्हणजेच बॅटरी दाखवली आहे, त्याच्यानंतर एस म्हणजेच स्विच आहे आणि एल म्हणजेच लॅम्प आहे. जेव्हा हा स्विच क्लोज होतो तेव्हा आपल्या घरामधला जो लाईट असतो तो पेटतो किंवा जो दिवा असतो, बल्ब असतो, तो पेटला जातो. तर अशा टाईपच्या सर्किट्समध्ये हे मॅथमॅटिकल लॉजिक जे आहे ते जनरली यूज केलं जातं. तर ॲक्च्युअली आपण बघणार आहोत की हे आपण आता कशा पद्धतीने ह्याच्यावरची एक्झाम्पल्स सोडवायची आहे आणि ह्या टाईपची जी एक्झाम्पल्स असतात ती जनरली 4 मार्क्ससाठी विचारली जातात. ते आता आपण 1 बाय 1 त्याच्याबद्दल माहिती घेऊया. आता तुमच्यासमोर मी इथे एक सर्किट ड्रॉ करतोय. आता हे जे सर्किट आहे ते 2 प्रकारचं असतं. पहिलं एक सर्किट असतं ते म्हणजे इन पॅरलल सर्किट आणि दुसरं सर्किट आहे ते म्हणजेच सिरीजमधलं सर्किट. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण बघूया पॅरलल सर्किट. तर हे जे सर्किट आहे ते अशा टाईपमध्ये डिनोट केलं जातं. तर हे जे मी इथे सर्किट काढलंय हे सर्किट जे आहे ते पॅरलल सर्किट आहे. त्याला आपण फर्स्ट नंबर देऊया आणि सेकंड जे सर्किट काढतोय ते मी सिरीज मधलं सर्किट काढतोय. ह्याला आपण सेकंड नंबर देऊया. आता फर्स्ट सर्किट जे आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलात तर जेव्हापासून आपण बॅटरीपासून जर आपण निघालो तर बॅटरीकडनं आल्यानंतर आपल्याला इथे 2 स्विच लागतात, एक S1 आणि एक S2. S1 आणि S2 या 2 स्विचमधला कुठला जरी आपण स्विच ह्यातला क्लोज केला तरी सुद्धा इथे लॅम्प पेटू शकतो. त्याच्यामुळे हे जे सर्किट आहे या सर्किटला आपण म्हणणार पॅरलल सर्किट, की इथे दोन्ही जे स्विच आहेत ते क्लोज असण्याची गरज नाही. कुठला तरी एक सर्किट जरी क्लोज केलं S1 किंवा S2 तरी सुद्धा इथला आपला जो करंट आहे तो पास होऊ शकतो, त्याच्यामुळे आपण इथे लॅम्प पेटू शकतो. आणि सेकंड जे डायग्राम आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलात तर इथे बॅटरीकडनं जर तुम्ही निघालात तर इथे S1 हा स्विच क्लोज असला आणि S2 हा स्विच क्लोज असला तरच करंट पास होऊ शकतो आणि लॅम्प पेटू शकतो. त्याच्यामुळे सेकंड डायग्राममध्ये दोन्ही स्विच क्लोज असणं कंपल्सरी आहे. त्याच्यामुळे हे जे सर्किट आहे यालाच काय म्हणतात, सिरीज सर्किट इज इन सिरीज. आणि फर्स्ट जे डायग्राम आहे ते म्हणतात सर्किट इज इन पॅरलल. त्याच्यामुळे अशा टाईपच्या ह्या 2 डायग्राम्स असतात. ह्या 2 डायग्रामचा उपयोग करून आपल्याला ह्याच्यावरनं स्टेटमेंट लिहायचं आहे, लॉजिकमधलं स्टेटमेंट लिहायचं आहे. आणि दुसऱ्या टाईपमध्ये किंवा अशा टाईपचे काही एक्झाम्पल असतात की याच्यामध्ये
आपल्याला स्टेटमेंट दिलेली असतात लॉजिकची, त्याच्यावरून आपल्याला ह्या दोन डायग्राम्स ड्रॉ करायचे. तर आता आपण वन बाय वन एक एक बघूया. आता आपण फर्स्ट बघूया की जर तुम्हाला सर्किट दिलेलं असेल तर त्या सर्किटवरनं स्टेटमेंट पॅटर्न कसं लिहायचं. आणि त्यातलं तर सपोज आपण फर्स्ट एक्झाम्पल घेऊया. आत्ताचं सर्किट आपण सपोज घेऊ. सपोज आपण आता हे एक्झाम्पल बघूया की याच्यामध्ये हे एक मी डायग्राम काढले. आता ह्या डायग्राममधनं तुम्हाला स्टेटमेंट पॅटर्न लिहायचे. तर तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलात तर ह्या डायग्राममध्ये टोटल 3 स्विच यूज केलेले आहेत. त्यामुळे आता हे 3 स्विचवरनं आपण कसं लिहिणार, तर तुम्हाला नोट्समध्ये मी एक्झाम्पल कशा प्रकारे सॉल्व करायचे ती व्यवस्थित दिलेली आहेत. फक्त ते तुम्ही कसं आपण लिहू शकतो तेवढं फक्त मी तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवतोय. एक्झाम्पल्स ॲक्च्युली कशी लिहायची असतात किंवा कशी सॉल्व करायचे ते मी तुम्हाला नोट्समध्ये दिलेलं आहे. आता इथे जो S1 आहे त्याला आपण म्हणणार आहोत P. त्याला आपण P हे लेटर असाइन करणार. S2 आहे त्याला आपण एक लेटर असाइन करूया Q. आणि S3 जो आहे त्याला आपण एक लेटर असाइन करूया ते घेतलं म्हणजे R. 3 स्विच आहेत सेपरेट, त्याच्यामुळे आपण 3 लेटर्स घेतलेले आहेत. आता याच्यावरून स्टेटमेंट पॅटर्न लिहायचं आहे. आता ते स्टेटमेंट पॅटर्न कसं लिहिणार बघा. आपण जेव्हा बॅटरीकडनं जातो लेफ्ट साईडने तेव्हा तिथे गेल्यानंतर आपल्याला 2 ऑप्शन्स लागतात. पहिला ऑप्शन्स म्हणजे S1 आणि S2 ह्या दोन्ही जर स्विच क्लोज असतील तर लॅम्प पेटू शकतो. किंवा दुसरा ऑप्शन आपल्याकडे आहे S3 मार्गे जर आपण गेलो तर S3 हा जर आपण स्विच क्लोज केला तर लॅम्प पेटू शकतो. मग इथे गेल्यानंतर आपल्याला 2 ऑप्शन लागतात. त्यामुळे 2 ऑप्शन जेव्हा असतात तेव्हा आपण कनेक्टिव्ह जे यूज केलेत त्यातला पहिला कनेक्टिव्ह तो म्हणजेच ऑर कनेक्टिव्ह तो आपण तिथे वापरणार. म्हणजे सर्किट इज इन पॅरल असेल तर तिथे ऑर हा कनेक्टिव्ह येतो. आणि सर्किट इज इन सिरीज असेल तर तिथे अँड हा कनेक्टिव्ह येतो. आता आपण ह्या टाईपमध्ये कसं लिहिणार आहोत बघा. आपण इकडनं गेल्यानंतर पहिल्यांदा P आणि Q हे जर आता S1 आणि S2 हे जर 2 स्विच बंद असले पण ते दोन्ही स्विच आता कसे आहेत बघा. फक्त S1 S2 चा विचार केला तर ते दोन्ही सिरीजमध्ये, त्याच्यामुळे सिरीजमध्ये असेल तेव्हा ऑपरेटर यूज केला जातो अँड ऑपरेटर. त्यामुळे येणार P अँड Q. हा एक वे झाला. ऑर आपण S3 मार्गे जाऊ शकतो त्यामुळे इथे येणार R. आणि असं केल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे L. आता L म्हणजेच काय, स्मॉल L म्हणजेच आपण लॅम्पसाठी यूज करणार. त्यामुळे स्मॉल L इज फॉर लॅम्प. त्याच्यामुळे आपलं जो स्टेटमेंट पॅटर्न आहे ते कसं तयार झालं आहे बघा. मेन ऑपरेटर आहे ऑर आणि ऑरमध्ये फर्स्ट ब्रॅकेट जे आहे ते म्हणजे P अँड Q आणि ऑर थर्ड जो आपण दुसरा लेटर यूज केलं ते म्हणजे R. त्याच्यामुळे आपलं ह्या डायग्रामसाठीचं जे स्टेटमेंट पॅटर्न आहे ते आहे P अँड Q ऑर R. अशा पद्धतीने आपण सॉल्व करू शकतो. आता ह्याच डायग्राममध्ये थोडा तुम्हाला बदल करून दाखवतो की अशा टाईपमध्ये देखील एक्झाम्पल असू शकतात. तर ज्या ठिकाणी आपण S3 घेतलंय तर S3 च्या ऐवजी आपण S1 डॅश असं सुद्धा लिहिलं जातं. आता S1 आणि S1 डॅश हे ऑपरेटर जे आहेत त्याच्यामध्ये काय फरक आहे बघा. आपण स्टेटमेंट पॅटर्न घेताना S1 म्हणजे P घेणार आहोत, S2 म्हणजे Q घेणार आहोत आणि इथे S1 डॅश लिहिलं आहे. त्यामुळे S3 जो आहे त्या S3 च्या ऐवजी आपण इथे लिहिणार आहोत S1 डॅश. तर S1 डॅश म्हणजेच काय करायचं, तर S1 म्हणजे P आहे त्यामुळे S1 डॅश असेल तर तेव्हा तिथे लिहायचं निगेशन ऑफ P. म्हणजे हा जो ऑपरेटर निगेशन तो आपण तिथे यूज करणार. त्यामुळे S1 असेल तर P, S1 डॅश असेल तर निगेशन P. सपोज इथे S1 डॅशच्या ऐवजी S2 डॅश असतं तर आपण लिहिलं असतं S2 डॅश इज निगेशन ऑफ Q, कारण S2 म्हणजे Q आहे त्यामुळे S2 डॅश इज निगेशन ऑफ Q. त्यामुळे जे आपण लेटर यूज केलं असेल तर डॅश जे असेल तर तिथे फक्त निगेशन लिहायचं.
आता ह्याचं स्टेटमेंट पॅटर्न जे आहे ते कसं तयार होईल बघा. पी अँड क्यू फर्स्ट ब्रॅकेट आहे तसंच राहणार आहे. ऑर आता इथे S1 डॅश आहे, त्यामुळे S1 डॅश ऐवजी आपण फक्त इथे लिहिणार निगेशन ऑफ P इक्विव्हॅलंट टू L. अशा टाईपमध्ये सर्किट स्विचिंग सर्किटवरनं आपण इथे स्टेटमेंट पॅटर्न लिहिणार आहोत. आता ह्याच दुसऱ्या वेमध्ये तुम्हाला एक्झाम्पल विचारले जातात, तुम्हाला स्टेटमेंट पॅटर्न अशा टाईपची दिलेली असतात, त्याच्यावरून तुम्हाला स्विचिंग सर्किट्स ड्रॉ करायचे असतात. तर आपण त्यातलं एक एक्झाम्पल बघूया. आपण एक एक्झाम्पल घेऊया. P or Q and negation P and R. आता हे समजा तुम्हाला एक स्टेटमेंट पॅटर्न दिलं, ह्याच्यावर तुम्हाला स्विचिंग सर्किट तयार करायचं. आता स्विचिंग सर्किट तयार करताना लेटर्स आपण मगाचीच यूज करणार आहोत. आता सर्किट ड्रॉ करणार आहोत, त्याच्यामध्ये आपण S1 S2 S3 अशा टाईपमध्ये लिहिणार आहोत. त्याच्यामध्ये इथे टोटल किती लेटर्स यूज केले आहेत बघा. P Q निगेशन P आणि R असे आपल्याला लेटर्स दिसतात. P साठी आपण घेणार आहोत S1, Q साठी घेणार S2, निगेशन P म्हणजेच घेणार S1 डॅश आणि R म्हणजेच घेणार S3. ते सर्किट कसं येईल बघा. त्यातला मेन जो ऑपरेटर आहे तो आहे अँड ऑपरेटर. त्याच्यामुळे सर्किट हे जे आहे ते सिरीजमध्ये आहे. आता सिरीजमध्ये असल्यानंतर त्यातला फर्स्ट कॉम्पोनंट जो आहे तो आहे P और Q आणि सेकंड कॉम्पोनंट जो आहे तो निगेशन P अँड R. त्याच्यामुळे हे जे सर्किट आहे ते अशा टाईपमध्ये येईल. त्यातला फर्स्ट जे आहे ब्रॅकेट ते आहे P और Q. मग तिथे ऑर आला, त्याच्यामुळे ते सर्किट येणार आहे पॅरललमध्ये. त्याच्यानंतर म्हणजे आता आपण फर्स्ट ब्रॅकेट जे आहे ते लिहिलंय, लिहिणार S1, इथे लिहिणार S2. त्याच्यानंतर आहे अँड ऑपरेटर आणि पुढे गेल्यानंतर आहे निगेशन P अँड R. इथे सुद्धा आहे जे सेकंड ब्रॅकेट आहे त्याच्यामधला ऑपरेटर जो आहे तो अँड ऑपरेटर आहे, त्याच्यामध्ये सिरीजमध्येच येणार आहे. निगेशन P म्हणजेच येणार S1 डॅश आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर आहे R ऑपरेटर. त्याच्यामध्ये इथे येणार आहे S3 आणि मग इथे सर्किट आपलं कंप्लीट होणार. इथे बॅटरी आणि इथे लॅम्प फॉर L. आपलं इथे सर्किट कंप्लीट झालं. फक्त स्विचिंग सर्किट कंप्लीट करताना हे जे दोन ॲरो आहेत ते द्यायला विसरायचं नाही. तर अशा प्रकारे आपण स्टेटमेंट पॅटर्नवरून आपण स्विचिंग सर्किट ड्रॉ केलं. आता ह्याच्यामध्ये अजून एक टाईप असतो तो म्हणजे स्विचिंग टेबल. जसं आपण ट्रूथ टेबल लिहितो तसं इथे स्विचिंग टेबल असतं. स्विचिंग टेबल म्हणजे ट्रूथ टेबलपेक्षा वेगळं काही नाही. तिथे फक्त कॅपिटल T जो असतो त्याच्याऐवजी 1 असतो आणि कॅपिटल F असतो त्याच्याऐवजी 0 असतो. त्यामुळे आपण जशी रेग्युलर टेबल ड्रॉ करता अँड ऑरचे ट्रूथ टेबल्स आहेत त्याचा यूज करून जे आपण ट्रूथ टेबल ड्रॉ केली आहे तशीच टेबल ड्रॉ करायची असतात. फक्त स्विचिंग सर्किटचा जर प्रॉब्लेम असेल आणि स्विचिंग टेबल म्हटलं असेल तर तिथे कॅपिटल Tच्या ऐवजी 1 लिहायचं आणि कॅपिटल Fच्या ऐवजी 0 लिहायचं. एवढाच फक्त बदल आहे. बाकी टेबल्स जे आहेत ते त्याच नियमांनी सॉल्व्ह करायचे किंवा तसेच ड्रॉ करायचे. बाकीच्या ह्याच्यावरचे आधारित जे एक्झाम्पल्स आहेत ते सगळे नोट्समध्ये आहेत, ती रेफर करा. तसंच पुस्तकामध्ये देखील सॉल्व्ड एक्झाम्पल्स दिलेली आहेत, ती रेफर करा. थँक्यू.